हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनमध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, हा महाराष्ट्र बीएड सीईटी 2025 मधला 6वा व्हिडिओ आहे. या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी बीएड विषयी डिस्कस केलेल्या आहेत. मित्रांनो, 2025 मध्ये महाराष्ट्र बीएड सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातले वेगवेगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. त्यासोबतच त्या कॉलेजची ऍडमिशन प्रोसिजर, या एक्झामचा सिलेबस पॅटर्न, एक्झाम क्रॅक करण्यासाठी लागणाऱ्या टिप्स इत्यादी गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा आणि हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुमच्या मनात जर काही प्रश्न शिल्लक राहिले तर मला ते प्रश्न कमेंट करून कळवा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्की देईल. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, सर्वात पहिला प्रश्न येतो, जर मला 2025 मध्ये बीएड करायचंय तर ते बीएड मी कुठून करू? आणि माझं तर सजेशन असं राहील की तुम्हाला जर बीएड करायचं असेल तर तुम्ही नक्कीच ते गव्हर्नमेंट कॉलेजमधून करणं खूप फायद्याचं राहणार आहे. कारण गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये फीज जी आहे ती अफोर्डेबल असते. खूप कमी फीजमध्ये तुमचं ऍडमिशन गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये होतं. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजमधल्या ज्या असणाऱ्या फॅकल्टीज आहेत त्या एक्सपिरियन्स असतात आणि तिथे मिळणारं जे एज्युकेशन आहे ते नक्कीच क्वालिटी एज्युकेशन असतं. तर गव्हर्नमेंट कॉलेजमधून मिळालेली डिग्री ही तुमचा प्लस पॉईंट असणार आहे. बाकीच्या कॅन्डिडेट पासून तुमचं वेगळेपण सिद्ध करणारी तुमची ही डिग्री असणार आहे. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट कॉलेजमधून डिग्री घेतल्यानंतर तुमच्या ज्या प्लेसमेंटच्या अपॉर्च्युनिटीज ज्या असतात त्या पण खूप चांगल्या अपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच ध्येय मनाशी बाळगा. जर मला बीएड करायचंय तर ते मी गव्हर्नमेंट कॉलेजमधूनच करणार आणि त्यासाठी वाटेल ते प्रयत्न मी परीक्षेमध्ये करायला तयार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आता या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची प्रोसिजर खूप शॉर्टमध्ये पाहूयात. याचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या एक्झामला अप्लाय करताना ओपन कॅटेगरीसाठी जर तुम्हाला 50% पेक्षा अधिक मार्क असतील तर तुम्ही या परीक्षेला अप्लाय करू शकता. इन केस तुम्ही रिझर्वेशनमध्ये असाल तर तुम्हाला 45% मार्कची एलिजिबिलिटी या एक्झाममध्ये आहे. मला बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे असे प्रश्न आले होते की सर, मला डिग्रीमध्ये 50% पेक्षा कमी मार्क आहे आणि माझी कॅटेगरी ओपन आहे, तर मी बीएड सीईटीला अप्लाय करू शकतो का? तर मित्रांनो, जर तुमची कॅटेगरी ओपन असेल आणि तुम्हाला 50% पेक्षा कमी मार्क्स असतील, त्या केसमध्ये इन केस तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल आणि त्या पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तुम्हाला 50% पेक्षा अधिक मार्क्स असतील तर तुम्ही त्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती या परीक्षेला अप्लाय करू शकता. त्यानंतर अजून प्रश्न असे होते की सर, मी डिग्रीच्या शेवटच्या वर्षाला आहे, मी या परीक्षेला अप्लाय करू शकतो का? तर हो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नक्कीच या परीक्षेला अप्लाय करू शकता जर तुम्ही तुमच्या फायनल इयरमध्ये असाल तर. कारण बीएडच्या ऍडमिशनच्या अगोदर तुमचा डिग्रीचा रिझल्ट तुम्हाला मिळून जाणार आहे. त्याच्यामुळे जे विद्यार्थी फायनल इयरमध्ये आहेत ते पण या परीक्षेला अप्लाय करू शकतात. तर बीएड सीईटीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये या परीक्षेचं नोटिफिकेशन येणार आहे. ते नोटिफिकेशन आल्यानंतर जानेवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये या एक्झामचं रजिस्ट्रेशन चालू होतं. या एक्झामचं रजिस्ट्रेशन त्यावेळेस करू शकता. एक्झामचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर 24, 25 आणि 26 मार्च या 3 दिवसामध्ये बीएड सीईटी 2025 ही परीक्षा होणार आहे. तुम्हाला त्या एक्झामला अपियर व्हायचंय. एक्झामचा रिझल्ट आल्यानंतर तुम्हाला कॅप राऊंड्स होतात, काउन्सिलिंगचे जे राऊंड्स होतात त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचंय. सुरुवातीला तुमचं रजिस्ट्रेशन होतं, त्याच्यानंतर तुम्ही ते राऊंड अटेंड करता आणि तुमच्या रँकनुसार तुम्ही तुमचे प्रेफरन्स फॉर्म भरून देता आणि ते प्रेफरन्स फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजेसची अलॉटमेंट भेटते. तर मित्रांनो, या परीक्षेचा जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटीला 40 मार्क्स, जनरल नॉलेजला 30 मार्क्स, टीचर ॲप्टिट्यूडला 30 मार्क्स हा जनरल बीएड सीईटीचा सिलेबस तुम्हाला असणार आहे. त्यानंतर ELCT जी एक्झाम आहे, ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियममध्ये पुढे बीएड करायचंय त्यांच्यासाठी ही एक्झाम कंपल्सरी आहे. ज्यावेळेस तुम्ही परीक्षेचा फॉर्म भरता त्यावेळेस त्या परीक्षेच्या फॉर्ममध्ये तुम्हाला ELCTचा ऑप्शन निवडायचा आहे आणि या एक्झामला तयार व्हायचंय. तर ELCT मध्ये तुम्हाला इंग्लिश या विषयाची ॲडिशनल टेस्ट द्यावी लागणार आहे की जी 50 मार्कची असते. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, आत्ताच तुम्ही कन्फर्म करा, आत्ताच तुम्ही ठरवा की मला मराठीमधून बीएड करायचंय की इंग्लिशमधून बीएड करायचंय. जर तुम्हाला मराठीमधून बीएड करायचं असेल तर तुम्ही प्लेन जनरल बीएड सीईटी द्या आणि जर तुम्हाला इंग्लिशमधून बीएड करायचं असेल तर तुम्हाला ELCT ही कंपल्सरी द्यावी लागणार आहे. आणि त्याचं सिलेक्शन तुम्ही ज्यावेळेस या परीक्षेला अप्लाय करता त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये ELCT सिलेक्ट करावं लागणार आहे. आणि लक्षात ठेवा, एकदा सिलेक्ट केल्यानंतर परत तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये चेंजेस सबमिट केल्यानंतर करू शकत नाही. तर आत्ताच व्यवस्थित विचार करा, मला ELCT द्यायची आहे, मला इंग्लिश मीडियममध्ये बीएड करायचंय की नाही करायचंय. आणि जर नसेल करायचं तुम्हाला तर तुम्ही जनरल बीएड सीईटी द्यायला पाहिजे. कारण या दोन्ही परीक्षांच्या मेरिट लिस्ट वेगळ्याच लागतात आणि या दोन्ही परीक्षांचे सीट्स हे वेगवेगळे फिलअप केले जातात. त्याच्यामुळे आत्ताच काय तो डिसिजन तुम्ही घ्यायला हवा. जर आपण या परीक्षेचा पॅटर्न पाहिला तर मोड दोन्ही परीक्षांचा ऑनलाईन आहे. मीडियम हे जनरल बीएड सीईटीसाठी मराठी किंवा इंग्लिश मीडियम असतं. तेच जर तुम्ही ELCT साठी पाहिलं तर कंपल्सरी इंग्लिश मीडियममध्ये ही एक्झाम होते. टोटल क्वेश्चन्स जे आहेत ते जनरल बीएड सीईटीमध्ये 100, ELCTमध्ये 50. टोटल मार्क्स जे असणार आहे ते जनरल बीएड सीईटीला 100 मार्क्स आणि ELCTला ॲडिशनल 50 मार्क्स इथे असतात. दोन्हीमध्येही MCQ प्रकारचे क्वेश्चन्स येतात. जो टाइम अलॉट केलेला आहे तो जनरल बीएड सीईटीला 90 मिनिटाचा आणि ELCTला 60 मिनिटांचा टाइम एक्स्ट्रा इथे दिला जातो.
दोन्ही परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या परीक्षेला प्रिपेअर करताना काही टिप्स पण महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला पहिले या एक्झामचा सिलेबस समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर या एक्झामची जी मार्किंग स्कीम आहे तीही समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. मेंटल ॲबिलिटीचा सिलेबस आहे. याच्यामध्ये मेंटल ॲबिलिटी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. याच्यामध्ये MCQ प्रकारचे क्वेश्चन्स येतात आणि हे जे MCQ प्रकारचे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला MCQची प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही आत्तापासून मॅक्सिमम MCQची प्रॅक्टिस केली तर बुद्धिमत्ता चाचणीमध्ये तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळतील. हे मार्क्स आपल्या हातचे आहेत, खूप सोपे मार्क्स आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही थिअरी लक्षात ठेवण्याची गरज नसते. मेंटल ॲबिलिटीमध्ये फक्त तुम्हाला काही ट्रिक्स लक्षात ठेवायच्या असतात. त्या ट्रिक्स जर तुमच्या लक्षात राहिल्या तर तुम्ही ती एक्झाम इझिली क्रॅक करू शकता. जे टॉपिक्स असणार आहे त्या सगळ्या टॉपिक्समध्ये प्रत्येक टॉपिकला एक ट्रिक प्रोव्हाइड केलेली असते. ग्लोबल ऑनलाईनमध्ये या सिलेबस अंडर येणाऱ्या प्रत्येक टॉपिकमधून आम्ही ट्रिक्स प्रोव्हाइड करतो, जेणेकरून प्रश्न कुठलाही असो, कुठल्याही एक्झामचा असो आणि कसाही असो, तो तुम्ही इझिली त्या ट्रिकने सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर आहे जनरल नॉलेज. तर जनरल नॉलेजमध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्र, सामान्य विज्ञान आणि करंट अफेअर्स या गोष्टीविषयी प्रश्न विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, करंट अफेअर्स आपण डेली न्यूजपेपरमधून करू शकतो. त्यानंतर जनरल नॉलेजसाठी पण काही पुस्तके मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. जर तुम्हाला या पुस्तकांविषयी डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगा, मी नक्कीच यावरती व्हिडिओ बनवेल. तर टीचर ॲप्टिट्यूडमध्ये तुम्हाला वेग, अचूकता, समायोजन, व्यक्तिमत्व, अवकाशीय क्षमता, कल, आवड, भाषिक क्षमता इत्यादी विषयी प्रश्न असतात. ग्लोबल ऑनलाईनमध्ये या सर्व सिलेबसवरती आम्ही डेली लाईव्ह क्लासेस घेतो. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आणि तुमची परीक्षेची तयारी कितपत झाली आहे हे चेक करण्यासाठी मॉक टेस्ट पण तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, या सर्व सिलेबसवरती आम्ही 2000 पेक्षा अधिक MCQ प्रोव्हाइड करण्याचं काम करतो. तर ग्लोबल ऑनलाईनमध्ये BEd CET आणि ELCTची जी लाईव्ह बॅच आहे ती 2 डिसेंबर म्हणजे सोमवारपासून आम्ही सुरू केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनचा मागचा जो रिझल्ट आहे तो खूप चांगला BEd CETच्या बाबतीत राहिलेला आहे आणि आमच्याकडे कोर्स केलेले विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कॉलेजमध्ये सक्सेसफुली BEdची डिग्री परस्यू करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीही ग्लोबल ऑनलाईन सोबत या आणि तुमचा BEd कॉलेजेसमध्ये प्रवेश नक्की झाला म्हणून समजा. तर या कोर्सला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपद्वारे कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करून तिथे पण हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर ॲपवरती हा कोर्स परचेस कसा करायचा याचे डिटेल्स मी खाली पिन कमेंटमध्ये दिलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स खूप अफोर्डेबल आहे. या कोर्समध्ये तुम्हाला खूप क्वालिटी स्टडी मटेरियल मिळतंय, मॉक टेस्ट मिळत आहे. आमचे जे एक्सपर्ट एज्युकेटर्स आहेत ते तुम्हाला या परीक्षेची तयारी करताना प्रत्येक पावलावरती तुमची साथ देत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि BEd CETच्या प्रिपरेशनला लागा. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 12 असे वेगवेगळे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. ते वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमध्ये सिच्युएटेड आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन यवतमाळ जिल्ह्यामध्ये हे कॉलेज आहे. नंतर आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन बुलढाणा. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन अकोला. नंतर आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन अंबेजोगाई बीड. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन औरंगाबाद. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन भंडारा. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन नांदेड. श्री महाराणी ताराबाई गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन कोल्हापूर. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन परभणी. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन पनवेल रायगड जिल्ह्यामध्ये आहे. गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ एज्युकेशन पुढचं आहे रत्नागिरी. आणि मुंबईमध्ये सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज हे अजून एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्युअरली गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि याच्यामध्ये जे ऍडमिशन्स होतात ते BEd CETच्या माध्यमातूनच होतात. या कॉलेजची फी बाकीच्या कॉलेजेसला कम्पेअर करता खूप कमी आहे. इथलं शिक्षण पण खूप क्वालिटीचं आहे आणि पासआउट झाल्यानंतर ज्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळणार आहेत या कॉलेजेसमधून नक्कीच चांगल्या अपॉर्च्युनिटीज तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला हे कॉलेज देऊन जाईल. तर मित्रांनो, ज्यांना या कॉलेजेसविषयी डिटेल माहिती पाहिजे असेल, मे बी कॉलेज लोकेशन असेल, त्यांची इंटेक कॅपॅसिटी असेल, त्यांचा कट ऑफ असेल, या सगळ्या गोष्टींवरती मी अजून एक व्हिडिओ प्लॅन करत आहे. तर तुम्हाला कुठल्या कॉलेजविषयी डिटेल माहिती पाहिजे आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. मी नक्कीच त्या कॉलेजची कंप्लीट इन्फॉर्मेशन येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करेन. लवकरात लवकर तुम्हाला कुठल्या कॉलेजची डिटेल माहिती पाहिजे ते मला कमेंट करून सांगा. आणि लवकरात लवकर 2 डिसेंबरला जी आपली BEd CETची लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे ती जॉईन करा. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच BEd CET विषयी रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. तुमच्या मनातले जे प्रश्न असतील ते मला कमेंट करून सांगा आणि वेळ वाया न घालवता BEd CETच्या प्रिपरेशनला लागा, कारण आपलं टार्गेट गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत. तर मित्रांनो, भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.